नमस्कार, मी सुनील बनसोडे आणि आपण पाहत आहात STV मराठी न्यूज। वेळ झाली आहे राज्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेण्याची। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा। चला तर आता विस्तृत बातम्यांचा आढावा घेऊया। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, नळदुर्ग, उमरगा, मुरुम, कळंब, भूम आणि परंडा या नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी अंतिम आरक्षणाची अधिसूचना जिल्हा प्रशासनाने 6 नोव्हेंबर रोजी जारी केली। ही निवडणूक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा भाग असून धाराशिव जिल्ह्यात 8 नगर परिषदांचा समावेश आहे। राजकीय पक्षाने उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे। निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण ढळून निघाले असून मतदारांना विकास कामे आणि स्थानिक मुद्द्यावर आधारित उमेदवार निवडण्याची संधी मिळणार आहे। ही निवडणूक EVM वर होणार असल्याने पारदर्शकता वाढेल। जिल्हावासियांमध्ये उत्साह असून मतदान 2 डिसेंबरला होईल। राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख गटाकडून आपापल्या उमेदवाराविरुद्ध उभे राहिलेल्या इतर बंडखोरांची समजूत काढण्याचे आणि त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगण्याचे प्रयत्न सुरू आहेत। युती आघाडीच्या नेत्याचे बंडखोर नेत्यासोबत वैयक्तिक बैठका घेऊन त्यांना भविष्यातील राजकीय संधीचे आश्वासन देत त्यांचे मन वळवण्याचे काम सुरू आहे। हे पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी बंडखोरी रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 1 दिवसाच्या वेतन कपातीतून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठी रक्कम जमा होणार आहे। माहितीनुसार या निर्णयामुळे सुमारे 47,08,000 रुपये इतका निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा होण्याची अपेक्षा आहे। मुंबई महापालिकेतील सर्व श्रेणीतील सुमारे 90,000हून अधिक कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या नोव्हेंबर महिन्याच्या पगारातून ही रक्कम कपात केली जाणार आहे। महाडमध्ये झालेल्या हल्ला प्रकरणी आता गंभीर राजकीय वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागणी केली आहे की या हल्ल्यामागे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा हात आहे। त्यामुळे विकास गोगावले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा। मनसेच्या स्थानिक नेत्यांनी आरोप केला आहे की हा हल्ला राजकीय सूडबुद्धीने करण्यात आला होता। या मागणीमुळे सत्ताधारी आणि मनसे यांच्यातील तणाव खूप वाढला असून राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे। मनसेने प्रशासनावर योग्य कारवाईसाठी दबाव वाढवला आहे। भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची नियुक्ती केली आहे। या नियुक्तीच्या माध्यमातून पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची तर निवडणूक प्रभारी म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे। तसेच बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस यांची तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारने एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन सोबत उपग्रह आधारित इंटरनेट सेवासाठी आशय पत्रावर स्वाक्षरी केली आहे। स्टारलिंक सोबत असा करार करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे। या करारानुसार गडचिरोली, नंदुरबार यासारख्या दुर्गम आणि वंचित भागातील सरकारी संस्था, शाळा, आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांना हाय स्पीड इंटरनेट जोडणी मिळणार आहे। हा करार डिजिटल महाराष्ट्र अभियानासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। राज्य सरकारने 1ली ते 4थी या इयत्तामधील शाळांच्या वेळापत्रकात बदल केला आहे। त्यानुसार आता हे वर्ग सकाळी 9 वाजण्यापूर्वी भरवता येणार नाहीत। सकाळी 9 नंतरच हे वर्ग भरवण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत। थंडी, धुके आणि लहान मुलांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना शाळेत लवकर पोहोचताना होणारा त्रास यामुळे कमी होईल। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेतली गेली आहे। महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा सध्या महायुतीतील अंतर्गत वादाचे केंद्र बनले आहे। जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून तसेच स्थानिक विकास निधी आणि वर्चस्वावरून एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार गुलाबराव पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटाचे नेते गिरीश महाजन यांच्या स्थानिक पातळीवर जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे। या नेत्यांनी एकमेकावर केलेले थेट आरोप आणि टोकाची वक्तव्ये यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे।
जळगावमध्ये सुरू असलेला हा तीव्र राजकीय वाद राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवणार की काय याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत। हा वाद महायुतीच्या एकजुटीसाठी आव्हान निर्माण करत आहे। महाराष्ट्रात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहावयास मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यात मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने आरोग्य विभागाने फवारणी आणि तपासणी मोहीम सुरू केली आहे। राज्यात हजारो रुग्ण आढळले असून धाराशिवमध्ये पावसामुळे डास वाढले आहेत। त्यासाठी आरोग्य विभागाकडून सामाजिक जनजागृती मोहीम राबवली जात आहे। भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध भागामध्ये उद्यापासून 4 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। 6 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रातील कमी दाबामुळे विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। धाराशिव जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मोन्था चक्रीवादळामुळे विदर्भात प्रभाव जास्त राहील। शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भीती असून धाराशिवमध्ये रब्बी पेरण्या प्रभावित होऊ शकतात। सामाजिक स्तरावर पावसामुळे रस्ते खराब होण्याची तक्रार वाढली आहे। 8 नोव्हेंबर नंतर थंडीची चाहूल लागेल। हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी केला असून दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे। तर या होत्या राज्यातील विविध विभागातील आजच्या 10 महत्त्वाच्या ताज्या घडामोडी। आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह। पाहत रहा STV मराठी न्यूज।